शिळा होती मनुष्य झाली घोर कीर्ती वाखाणाली लंका दहन केली हनुमंत काचान शिळा लंका दहन केली हनुमंत काचान नामो चांगले चांगले माझे मंदिरा उभाल कपी पुढा उधारी ना मुक्त केले राजना नाम राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान राम राजीव लोचना तुका चरण वंदित नाम चांगल चांगल नाम चांगल चांगल माझे कंठी राहू भल कपी कुळा उधरी मुक्त केलेला या पुढे या ठिकाणी बसून घ्या. पाहुणे मंडळीला थोडी जागा आहे का? उपस्थित संत सज्जन हो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती म्हणजे मराठी मनाची अस्मिता, छत्रपती म्हणजे मूर्तिमंत पराक्रम, छत्रपती म्हणजे मराठी रियासतीला पडलेलं गुलाबी स्वप्न जाणता राजा. छत्रपतींची वारी महादेवाच्या दारी या उपक्रमांतर्गत छत्रपतींची वारी वेळेश्वर मंदिरवरती जाणार आहे. त्याचबरोबरीनं विना सांगता सोहळा श्री क्षेत्र वेळेश्वर पायी दिंडी सोहळा ट्रस्ट सातगाव पठार आज या ठिकाणी विना सांगता समारंभ वेळेश्वर या ठिकाणी पार पडतोय. त्यानिमित्तानं संयुक्त असा कार्यक्रम या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचं प्रवेशद्वार पेठ नगरीमधून वेळेश्वर गडापर्यंत या ठिकाणी हा सोहळा जातोय. गावागावामध्ये या ठिकाणी ह्या सोहळ्याचं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्याचाच एक उपक्रम म्हणून आज या ठिकाणी बावडी ग्रामस्थांच्या वतीनं या दिंडी सोहळ्याचं त्याचबरोबरीनं या ठिकाणी छत्रपतींची वारी महादेवाच्या द्वारी राजा शिवछत्रपतींचं स्वागत करण्यासाठी बावडी गावामध्ये या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत. या उभय कार्यक्रमाचं बावडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गेली कितीतरी वर्ष या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या नावाचं नाम संकीर्तन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या शब्दांच्या माध्यमातून जे करतायत ते या ठिकाणी तुमचं आमचं प्रेरणास्थान आणि सलग 24 तास कीर्तन करून ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्यांची खऱ्या अर्थानं नोंद झालेली आहे ते तुमचे आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त परायण बारजीराव महाराज बांगर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडे आलेले आहेत. ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो
आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा छोटासा सत्कार होतोय। तो सत्कार करण्यासाठी आपल्या भावडी गावचे उपसरपंच आदरणीय या ठिकाणी सोपानराव काळे, त्याचबरोबरीनं भावडी गावचे माजी सरपंच आदरणीय शिवाजीदादा मोरे या उभयतांना मी विनंती करतो की शाल आणि श्रीफळ देऊन आदरणीय हरिभक्त परायण बाजीराव महाराज भांगर यांचा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करावा। त्याचबरोबरीनं आंबेगाव तालुक्याच्या इतिहासात ज्यांनी खऱ्या अर्थानं वेळेश्वर मंदिराच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण करण्याचं काम केलं ते तुमचे आमचे मार्गदर्शक आणि वेळेश्वर पायी सोहळ्याचे सन्माननीय मालक। जरी या ठिकाणी महाराज आपल्या गावचे असले तरी परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी शब्दांच्या माध्यमातून फार मोठं योगदान दिलेलं आहे। ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतोय। तो सत्कार करण्यासाठी आपल्या महात्मा गांधी तिंटी तंटामुक्ती समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चक्कर पाटील आणि या भागातील नामवंत उद्योजक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, खरं पाहिलं तर कार्यबाहुल्यामुळं अनेक कार्यक्रमांना त्यांना उपस्थित राहता येत नाही, ते सन्माननीय शंकररावजी काळे यांना मी विनंती करतो की ह्या उभयतांनी या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन महाराजांचा सत्कार करावा। त्याचबरोबरीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्त परायण बाजीराव महाराज भांगर यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं महादेवाची वारी शिवछत्रपतींची या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पुरंदरगडापर्यंत नेण्याचं श्रेय ज्यांच्याकडे जातं ते सन्माननीय ओंकारजी चव्हाण साहेब देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत। जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून या ठिकाणी ते अतिशय चांगली जबाबदारी पार पाडतायत। मी माननीय ओंकारजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की ग्रामस्थांच्या वतीनं आपला देखील छोटासा सत्कार होतोय आणि तो सत्कार करण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या माध्यमातून छत्रपतींचे विचार सर्वसामान्य समाजाला देण्याचं काम जे करतायत आणि ज्यांनी या ठिकाणी आपल्या आजीच्या स्मरणार्थ या ठिकाणी की अन्नदानाचा हा जो उपक्रम राबवलेला आहे ते आदरणीय भरत मोरे यांना मी विनंती करतो की ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय ओंकारजी चव्हाण यांचा त्यांनी सत्कार करावा। या ठिकाणी सत्कार करण्यासाठी युवा नेते सन्माननीय बाळासाहेब विलास शेठ काळे आणि भरत शेठ मोरे या उभयतांना मी विनंती करतो की सन्माननीय ओंकारजी चव्हाण यांचा त्यांनी सत्कार करावा। त्याचबरोबरीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले तसं पाहिलं तर अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत। त्याच्यामध्ये जिल्हा सोशल मीडियाची जबाबदारी जे समर्थपणानं पार पाडतायत ते आदरणीय सुदेश जगदाळे साहेब देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत। जगदाळे साहेबांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी या भागातील युवा नेते आदरणीय बाबाजी शेठ कुदळे आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी की सन्माननीय वसंत विठ्ठल कदम या दोन मान्यवरांना मी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी सन्माननीय सुदेश जगदाळे यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करावा। आदरणीय बाबाजी शेठ कुदळे आणि वसंतजी कदम या दोन मान्यवरांना विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करावा।
त्याचबरोबरीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं पायी दिंडी सोहळ्यामध्ये विण्याची भूमिका ज्यांनी अत्यंत समर्थपणानं पार पाडली ते आपल्या पेठ नगरीचं भूषण सन्माननीय या ठिकाणी बुट्टे साहेब आणि कुरवंडी नगरीचं भूषण या ठिकाणी सन्माननीय हरिभक्त परायण कोंडीभाऊ महाराज तोत्रे या उभयतांचा सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं होतोय। मी ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्त परायण सदाशिव महाराज मोरे बाबांना आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले दुसरे मान्यवर या ठिकाणी की सन्माननीय शामराव हासे या दोघांना विनंती करतो की त्यांनी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हरिभक्त परायण बुट्टे महाराज आणि हरिभक्त परायण तोत्रे महाराज यांचा या ठिकाणी सत्कार करावा। त्याचबरोबरीनं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले ज्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराजांच्या बरोबरीनं ज्यांनी या उपक्रमामध्ये अतिशय महत्वाचं योगदान दिलेले ते सन्माननीय निगोड साहेब देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत। सन्माननीय निगोड साहेबांचं काम फार मोठं आहे। ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी निगोड साहेबांचा सुद्धा सत्कार संपन्न होतोय आणि तो सत्कार करण्यासाठी आपल्या दिंडी सोहळ्याचे सन्माननीय सचिव आदरणीय माऊली शेट्टी एरंडे यांना मी विनंती करतो की आमच्या भावडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय निगोड साहेबांचा सत्कार करावा। त्याचबरोबरीनं या ठिकाणी दिंडी सोहळ्यामध्ये हरिभक्त परायण नायकडे महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं या दिंडी सोहळ्याची भूमिका दिंडी सोहळ्याचं काम अतिशय समर्थपणानं पार पाडलं ते थुगाव नगरीचे सन्माननीय नवनाथ अनु एरंडे हे देखील या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत। त्यांचा देखील या ठिकाणी छोटासा सत्कार होतोय। ग्रामस्थांच्या वतीनं मी आदरणीय प्रभाकर डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्माननीय नवनाथ अनु एरंडे यांचा सत्कार करावा। त्याचबरोबरीनं या ठिकाणी की खऱ्या अर्थानं नाईकडे महाराजांच्या नंतर दिंडी सोहळ्याची परंपरा अतिशय समर्थपणानं ज्यांनी आपल्या कृतीच्या माध्यमातून पार पाडली ते आदरणीय या ठिकाणी बाबाजी ढमाले देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत। आमच्या मुंजाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय सचिव आमचे मित्र सन्माननीय या ठिकाणी सुनील कातळे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी की सन्माननीय बाबाजी शेठ ढमाले यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करावा। त्याचबरोबरीनं या ठिकाणी अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत। प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करण्याच्या ऐवजी या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं कुरवंडीचे सन्माननीय भजन मंडळातील सदस्य आदरणीय तोत्रे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत। भजन मंडळाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार होतोय। त्यांनी या ठिकाणी तो सत्कार स्वीकारावा। सन्माननीय तोत्रे साहेब, भरत महाराज तोत्रे, हरिभक्त परायण भरत महाराज तोत्रे। त्याचबरोबरीनं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं की ज्यांनी खऱ्या अर्थानं हरिभक्त परायण या ठिकाणी पांडुरंग महाराज नाईकडे यांच्या बरोबरीनं खऱ्या अर्थानं दिंडी सोहळ्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सचिव या नात्यानं पार पाडलं त्यांचाही सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं होणं क्रमप्राप्त आहे। तो सत्कार सन्माननीय माऊली शेठ एरंडे यांचा सत्कार या ठिकाणी की संपन्न होतोय आणि तो सत्कार प्रामुख्यानं आदरणीय शिवाजीदादा मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबरीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं की खऱ्या अर्थानं शिवसेनेचं काम आदरणीय बाळासाहेब विलास शेठ काळे यांच्या बरोबरीनं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतिशय समर्थपणानं ज्यांनी पार पाडलेले ते सन्माननीय एरंडे साहेब देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत। खरं म्हटलं तर त्यांच्याच मित्राच्या हातून त्यांचा सत्कार होणं उचित होईल असं मला वाटतं। सन्माननीय बाळासाहेब काळे यांना मी विनंती करतो की शाल श्रीफळ देऊन आपल्या मित्राचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा। त्याचबरोबरीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोलारवाडी भजन मंडळातील सदस्य कोणी उपस्थित असतील तर त्यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार होतोय। तर तो सत्कार स्वीकारण्याच्या निमित्तानं भजन मंडळामधल्या प्रतिनिधीनं पुढे यावं अशी मी त्यांना त्या ठिकाणी विनंती करतो। कोलारवाडी भजन मंडळ,
त्याच्यानंतर थोगाव भजन मंडळातील सन्माननीय या ठिकाणी अनंत शेट्टी एरंडे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं देखील ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. एक प्रतिनिधी या नात्यानं त्यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार होतोय. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबरीनं कारेगाव भजन मंडळ त्यांचाही ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार होतोय. पेठचे सन्माननीय प्रतिनिधी त्यांचाही या ठिकाणी गावच्या वतीनं सत्कार होतोय. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हटलं तर ज्यांनी खऱ्या अर्थानं अतिशय समर्थपणानं या दिंडी सोहळ्याची या ठिकाणी भूमिका पार पाडली, खऱ्या अर्थानं दिंडी सोहळा सांभाळला, ते वैकुंठवासी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज नाईकडे यांचे सुपुत्र बाबांची परंपरा खऱ्या अर्थानं समर्थपणानं जे चालवतायत त्यांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार होतोय. ते सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पुढे यावं अशी मी विनंती करतो. त्याचबरोबरीनं या ठिकाणी दिंडी सोहळ्यामध्ये तुळशीवाली जी वारकरी म्हणून ज्यांचं अतिशय महत्वाचं स्थान असतं त्यांचा देखील या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार होतोय. त्यांचा सत्कार या ठिकाणी त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबरीनं कारेगावचे ग्रामस्थ आदरणीय या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय बाबाजी बुवा यांना विनंती करतो की या ठिकाणी आज बाबा नाहीत तरी देखील बाबांची परंपरा अतिशय समर्थपणानं आपण सांभाळतायत. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आपला देखील सत्कार होतोय. तो सत्कार आपण स्वीकारावा अशी विनंती करतो. मंडळी हो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर अनेक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. सगळ्यांच्या नावाचा उल्लेख जरी करता आला नाही क्षमस्व. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनापासून सहर्ष स्वागत. त्याच्यामध्ये आमचे मित्र निघोड साहेबांचे शेजारी आदरणीय तोत्रे साहेब देखील बसलेले आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं होतोय. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात. गटेवाडीचे सन्माननीय या ठिकाणी गटे साहेब देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत. त्यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार होतोय. त्याचबरोबरीनं प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय संपत महाराज शिंदे हे प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतात. त्यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार होतोय. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. त्याचबरोबरीनं अगदी वेळेश्वर पायी दिंडी सोहळा सुरू झाला. पंढरपूर पर्यंत लाईट आणि स्पीकरची जबाबदारी ज्यांनी खऱ्या अर्थानं समर्थपणानं पार पाडली ते सन्माननीय या ठिकाणी मालक देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील भावडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांनी माननीय सरपंचांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. सुभाष कराळे साहेबांना देखील मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपण अतिशय चांगली व्यवस्था केली. ग्रामस्थांच्या वतीनं आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. मंडळी हो, या ठिकाणी पांडुरंग मामा एरंडे असतील त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. अनेकांच्या नावाचा उल्लेख करता आला, अनेकांच्या नावाचा उल्लेख करता आला नाही. आपले हनुमंत कराळे साहेब आहेत. त्याचबरोबरीनं या ठिकाणी कारेगाव मधून त्याचबरोबरीनं पेठ पंचकृषीतून अनेक सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेली आहेत. सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून अंतःकरणपूर्वक स्वागत. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुमूल्य वेळ दिला. भविष्य काळामध्ये परमेश्वरानं आपल्यासाठी दीर्घ आयुष्य द्यावं ही भावडी ग्रामस्थांच्या वतीनं शुभकामना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर खऱ्या अर्थानं की ज्यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही पालखी पुरंदर गडापर्यंत जाते ते तुमचे आमचे मार्गदर्शक आणि या ठिकाणी शिवव्याख्याते छत्रपतींच्या नावाचा अखंड नामसंकीर्तन करणारा कीर्तनकार म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर यांनी या ठिकाणी तुम्हाला मला सगळ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी की संजयजी राजाराम कराळे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत. भावडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आणि शिवाजी दादांना विनंती करतो की श्रीफळ देऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील या ठिकाणी हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर. सालाबाद प्रमाणे याही वर्षी
आपल्या भावडी गावच्या ग्रामदैवत आदरणीय बजरंगबलीच्या मंदिरामध्ये छत्रपतींच्या पालखी सोहळ्याचं अतिशय दिमागदार स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। आज या ठिकाणी स्वराज्य संघाचे काही विशेष पदाधिकाऱ्यांचा सुद्धा सरांनी या ठिकाणी सन्मान केलेला आहे। पण एका पदाधिकाऱ्याची एक विशेष तुम्हाला ओळख करून देतो। ओंकारदार उभारा हा माणूस पाहिला तर यशस्वी कंकासारखा असा आहे, पण वारीच्या अगोदर साधारण 8च दिवस याने केलेला पराक्रम फक्त मी तुम्हाला सांगतो इतका कौतुकास्पद आहे। चाकणचा संग्रामदुर्ग जो किल्ला आहे तिथं विष्णूचं मंदिर आहे। रात्रीच्या 2 वाजता 20 मुसलमान काहीतरी वाईट घडवण्याच्या उद्देशाने तिथं आलेले होते मंदिराच्या जवळपास। हा एकटा मनुष्याने यांच्या सोबत दिगेसर दोघांच्या हातात फक्त 2 काठ्या होत्या, ते 20 जण होते, पण या दोघांनी 20 जणांना बेदम चोपले। आता हिंदू आज राष्ट्राला गरजेचं आहे, आता काम या तरुणाचं आहे, म्हणून याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार शरीर महत्वाचं नाही, धाडस महत्वाचं आहे। ते 20 जण आम्ही 2 जण काय करू शकतो हे सुद्धा यांनी दाखवून दिलं। आणि नंतर दिगे सरांनी मला सांगितलं, म्हणलं मी अहो एवढं नका धाडस करू, म्हणले ते मराठ्यांना घाबरत्या, मराठ्यांचा दरारा छत्रपतींनी जगात निर्माण केलेला आहे, तो आमच्या अंगात संचारला आहे। ही काळाची गरज आहे। याचं कारण असं आहे की आज आपल्या देशामध्ये मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय 9 राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालाय, 3% आला हिंदू। देशातल्या 9 राज्यामध्ये सांगतो तुम्हाला मी, तिथं 97% इस्लाम झालाय। हे जर अजून प्रमाण वाढलं तर अजून जसं पाकिस्तान झाला अजून एक पाकिस्तान आपल्या देशात तयार होईल। आपल्या इथं महाराज आपल्या भूमीत जन्माला आले म्हणून आपल्या इथं बरं वातावरण आहे, पण ईशान्येकडच्या राज्यांमध्ये पाहतो मी तुम्हाला 7-8 राज्याची नावं सांगतो हवं तर, जम्मू काश्मीर, लडाख, मणिपूर, मिझोराम, आसाम, पश्चिम बंगालमध्ये तर हिंदू जवळपास संपल्यातच जमा आहे। आज तिथल्या माता भगिनींना जीव मुठीत घेऊन जीवन जगावं लागतं, अशी परिस्थिती आहे। म्हणून जर आपण जर एकत्र नाही आलो तर भविष्यात फार अवघड आहे। अशा ओंकारची आज गावागावात गरज आहे, नाही तर असे जर मराठी तयार नाही झाले तर मग आपल्याला शेवटी म्हणावं लागेल, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या। राजांनी हिंदवी स्वराज्य दिलं होतं आपल्याला, पण ते आपल्याला टिकवता आलं नाही असं म्हणण्याची वेळ येऊ नये। आणि म्हणून गावागावात असा ओंकार चव्हाण सारखा तरुण तयार झाला पाहिजे। आणि गावागावात निर्भीड माणसं जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत धर्माचं अस्तित्व टिकणार नाही। आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये छत्रपतींच्या जीवना संबंधाने काहीतरी जागृती व्हावी। आणि म्हणून गेल्या 2 वर्षापासून आपण एक संकल्प हाती घेतलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राहिरेश्वरावर जाऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली। त्यांच्या सोबत जे काही 10-12 मावळे होते त्या मावळ्यांची प्रेरणा आपल्याही परिसरात निर्माण व्हावी। छत्रपतींचं ते हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याही परिसरामध्ये साकारलं जावं। आणि आपल्या परिसरात सगळ्यात पवित्र आणि उत्तम ठिकाण जर काय असेल तर तो वेळेश्वरगड आहे। आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापूर्वीच आपण तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर आपण सगळी मंडळी चालतात। मी सुद्धा गेली 4 वर्षापासून रथासोबत असतो महाराजांच्या। तर त्या सोहळ्याचे गेली अनेक वर्ष ज्यांनी प्रमुख म्हणून काम पाहिलं ते माणिक महाराज मोरे, महाराजांचे थेट 10वे वंशज, माझे त्यांचे फार मैत्रीचे संबंध आहेत। तर त्यांच्या शुभ हस्ते आपण वेळेश्वर गडावर त्या ठिकाणी महाराजांच्या या भव्य दिव्य शिल्पाचं भूमिपूजन त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। आता भूमिपूजन संपन्न झालं म्हणजे जबाबदारी संपलेली नाही। हे काम कडेला जाईपर्यंत आपल्या अंबेगाव तालुक्यामध्ये इतका दिमागदार ऐतिहासिक शिल्प हे पहिल्यांदा सातगाव पठाराचं अधिष्ठान असणाऱ्या वेळेश्वर गडावर त्या ठिकाणी संपन्न होतंय। हे काम कडेला जाईपर्यंत साधारण आपल्याला 20 लाख रुपयाची त्या ठिकाणी गरज आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे जगाकडून आपल्याला बाहेरून देणगे मिळतील यात नवल नाही, परंतु सातगाव पठारामध्ये एवढी ताकद आहे, घराघरातून प्रत्येक माणशी 100 रुपये जरी या कार्याला उपलब्ध झाले तरी हे 20 लाख रुपये आपण सहज जमा करू शकतो। आणि म्हणून गेल्या महिन्यात त्या ठिकाणी आदरणीय शंकरराव काळे माझ्या शेजारी या ठिकाणी बसलेले आहेत। आमच्या आता बसताना त्याच ठिकाणी गप्पा सुरू होत्या की पुढचं काम कसं करायचंय। तर शासनाने नियम अटी इतक्या खतरनाक घातलेल्या आहे परवानगीसाठी की जे आपल्याला उभं करायचं ते पहिल्यांदा मातीच्या टेक्स्चरमध्ये शासनाला दाखवावं लागतं आणि असंच तुम्ही करणार म्हणजे त्याचा डाय बनवावा लागतो। तर ते प्राथमिक स्टेपला आपल्याला साधारण 5-6 लाख रुपये कमीत कमी तातडीने लागतात। आणि ते शासनाच्या अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर आपलं परवानगीला पत्र स्वीकारलं जातं, परवानगी दिली जात नाही, पत्र स्वीकारलं जातं। त्याच्यानंतर तुमच्या जागेची पाहणी करायला जाते, तिथं चबुतरा कसा उभारला जातोय त्याची पाहणी केली जाते, याचं रक्षणाची जबाबदारी कोण घेणार काय, अशा बऱ्याचशा गोष्टी। म्हणजे कोकणामध्ये महाराजांचं एक स्मारक त्या ठिकाणी थोडंसं म्हणजे नासधूस झाली त्याची, त्यामुळे शासनाने फार कडक त्या ठिकाणी अटी घातलेल्या आहेत आणि असाव्यात त्या निमित्ताने सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि म्हणून हे काम आपण सगळ्यांनी हाती घ्यायचंय आणि आपल्या सातगाव पठारामध्ये काय ताकद आहे आणि आपण ते कसं करू शकतो
हे आंबेगाव तालुक्यालाच नाही तर महाराष्ट्राला दाखवून देण्याची ही एक नामी संधी आलेली आहे. आणि म्हणून घराघरातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे, कारण पोहोचल्याशिवाय काही होत नाही. पण आम्ही तुमच्या घराचा उंबरठा ओलांडायची वेळ येऊ द्यायच्या आत तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचावं अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि एक चांगलं काम आपल्याला उभं करायचंय. यासाठी तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर मला टाळ्यांच्या रूपात त्या ठिकाणी प्रतिसाद द्या. आणि म्हणून आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये एक आदर्श जगाने घ्यावा असं एक शिल्प त्या ठिकाणी उभं राहणार आहे. आणि हे वेळेश्वरलाच का करायचं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमच्यापैकी जर कोणी रायरेश्वरला जाऊन आला असाल, माझी रायरीला त्या ठिकाणी अनेक वेळा कीर्तन सेवा पण झालेली आहे. मी रायरेश्वर जवळून पाहिलेलं आहे. तिथे शिल्प वगैरे काही नाही, रायरेश्वराचं फक्त मंदिर आहे. परंतु रायरेश्वर आणि वेळेश्वर याची जर तुलना केली परिसराची, भौगोलिक परिसराची, तर रायरेश्वर आणि वेळेश्वर याच्यामध्ये जवळपास 70% साम्य आढळतं. आणि म्हणून मी तो निर्णय घेतला की आपल्याला जर काही असं करायचं असेल तर त्यासाठी योग्य जागा जर कुठली असेल तर ती वेळेश्वराची आहे. आणि वेळेश्वर आपल्या तालुक्याच्या सातगाव पठारच्या शिखरावरती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण हे शिल्प त्या ठिकाणी उभारतोय. आणि म्हणून कोणाची वाट न पाहता तुम्ही या ठिकाणी, आम्ही बरेचसे प्रतिनिधी या ठिकाणी काम करतात. मग शंकरराव काळे असतील, इथं सर उभे आहेत, त्या ठिकाणी दत्त बैरंडे आहेत, भरतराव मोरे या ठिकाणी आहेत, अशी सगळी मंडळी आता माझ्या समोर जेवढे चेहरे दिसतात त्याच्यापैकी. आणि असं कोणी समजू नये की मी 4-5 जणांचीच नावं घेतली मग यांनीच काम करायचंय, असं नाही. हे धर्माचं कार्य आहे. तुम्ही स्वतःहून जरी आमच्या बरोबर काम करू लागला तर आम्ही निश्चितच तुमचं स्वागत करू. कारण एकल्याचा नो हे खेळ, म्हणून मेळ मिळवलं हे महाराजांनीच आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून एकल्याचं हे काम नाही, एकट्या बांगर महाराजांचं काम नाही, एकट्या वाळके महाराजांचं काम नाही, एकट्या शंकररावांचं काम नाही किंवा सरांचं काम नाही. इथं शिवाजीरावजींच्या नावातच शिवाजी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी सोबत आमच्यासोबत काम करतात. अनेक मंडळी आहेत की ज्यांना स्वतःहून काम करण्याची इच्छा आहे. आणि यासारखं धर्मकार्य आपल्या परिसरात पुन्हा होणे नाही. आणि म्हणून एक तालुक्याला आदर्श, तालुक्यात भव्य दिवस शिल्प आपण त्या ठिकाणी उभं करणार आहे की तालुक्यामध्ये ऐतिहासिक कुठलीच गोष्ट नाही की जी पहिल्यांदा वेळेश्वरला साकारली जाते. म्हणून या गोष्टीसाठी आपण आपला केवळ देणगी स्वरूपात नाही तर आपला वेळ सुद्धा उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण हे काम कडेला जाईपर्यंत केवळ पैसा नाही, वेळेची सुद्धा गरज लागणार आहे. आणि म्हणून प्रपंच सगळ्यांनाच आहे. एक लक्षात ठेवा, सगळेजण प्रपंचासाठी जन्माला आलेले आहे. प्रत्येकाने ठरवलेलं आहे रोटी कपडा मकान. पण याच्यासाठी जर जगत राहिला, जर धर्मांतर झालं, जर पारतंत्र्य आलं तर तुमच्या हातातली रोटी हिसकावून घेतली जाईल, तुमचं मकान सुद्धा हिसकावून घेतलं जाईल, नवे नवे पेटून दिलं जाईल. हा इतिहास आहे 350 वर्षापूर्वीचा. तो पुन्हा त्या ठिकाणी निर्माण होऊ नये त्यासाठी ऐतिहासिक स्थळं निर्माण करणं आणि त्याच्यातून प्रेरणा घेणं ही काळाची गरज आहे. नाहीतर त्यांनी 2047 साल ठरवून ठेवले की तुम्हाला संपून टाकायचं आहे. काही जणांचे स्टेटमेंट इतके बेकार आहेत. 40% हिंदू हम काट डालेंगे, 40% कन्वर्ट होंगे म्हणजे इस्लाम स्वीकारतील आणि 20% हिंदू देश सोडून जातील. म्हणजे सत्ता कोणाची येणार, परत कोणाची येणार? आता उगा हे मोदी बिदी आहेत म्हणून जरा बरं चाललंय. हे नसते तर कदाचित अजून वेगळं चाललं असतं. मला राजकारण हा पाठ नाहीये. माझ्या दृष्टीनं धर्म, आमची संस्कृती, आमचं देव, देश आणि धर्म. छत्रपतींनी स्वराज्य यासाठीच केलं होतं, देव, देश आणि धर्म. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देश काय परिस्थितीत आहे याची जाणीव ठेवा. आणि देशाचं सार्वभौम धोक्यात आलं, धर्माचं सार्वभौम धोक्यात आलं तर सगळ्या गोष्टी धोक्यात आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ओंकार सारखं आता दिघे सर आलेत, हे पाहे दिघे सर, या 2 माणसांनी 20 मुलांना चुपून काढले रात्रीच्या 2 वाजता. या दोन्ही माणसांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. हे धाडस या मुलांच्या अंगात या व्यक्तिमत्वाने निर्माण केलेलं आहे. केवळ चाकणच्या किल्ल्यातच नाही, संग्राम आपला भामचंद्र डोंगरावर तिथे आपल्यातलीच नालायक तिथे जाऊन दारू पित होती. दारू पिता पिता फटकवले त्यांनी. दारू प्यायची जागा आहे का भामचंद्र डोंगर? भंडाऱ्यावर 5 गुणी दारूच्या बाटल्या जमा केल्या. भंडाऱ्यावर जिथं तुकाराम महाराजांचं प्रशिस्त मंदिर होते त्या गोळा केलेल्या बाटल्या आम्ही देवस्थानच्या ऑफिस पुढे नेऊन ठेवल्या. बघा इथं कोटी रुपयाचं काम चाललंय आणि हे काय प्रकार चालला. इथं जर मंदिर तुम्ही एवढं चांगलं उभारताय चांगली गोष्ट आहे, पण इथं पावित्र्यच राहणार नसेल ते करायचं कशासाठी? स्वराज्य संघ तुम्हाला वाटत असेल काय करतो? मागच्या वर्षी अधिक मास आला होता आषाढी नंतर, बरोबर आहे ना? आषाढीपेक्षा अधिक मासात लोक जास्त गेली पंढरपूरला. आणि जाऊन काय केलं माहिती का लोकांनी? अख्खं पंढरपूर चंद्रभागा घाण करून टाकली. चंद्रभागेत पाणी नाही पण कचरा प्रचंड होता. जो पंढरपूरला जाऊन यायचा तो आम्हाला फोन करायचा, महाराज सगळीकडे तुमच्या मोहिमा चालते, एकदा चंद्रभागे बघा. म्हणलं काय झाले चंद्रभागेला? म्हणले चंद्रभागा मलिन झाली. म्हणलं चंद्रभागा सगळ्यांचा मलिनपणा घालवती, तिला मलिन कोणी केलं? म्हणलं वारकऱ्यांनीच. आम्ही गेलो, पाहणी केली, इतका कचरा होता पाय ठेवायला पण जागा नव्हती चंद्रभागेमध्ये.
जे ते जायचं चंद्रभागेला फाटकं तुटकं लुगडं व्हा, इजार व्हा, पायजमा व्हा. चंद्रभागा उघडी बसली का तुमच्या लुगड्यावर? लय दान करायचं ना, गरीबाला दान करा ना. ते सगळं पाहिलं. बिड्या काड्या चहाची गलास अर्धवट भाकरीच्या रोट्या बिड्या इतका कचरा होता. आमच्यामध्ये काम करणारे डॉक्टर होते, वकील होते, इंजिनियर होते, अशा चांगल्या पोस्टवरची माणसं होती. पण पंढरपूरला पोहोचल्यानंतर पांडुरंगाची गजर केला आणि हरार महादेव म्हणलं. 5:45 मोहीम सुरू केली. आम्हाला वाटतच नव्हतं आमच्या जनी होईल म्हणून. 200 लोक होती. आपल्या तालुक्यातून एक बस सुद्धा महिलांची होती. 40 महिला होता त्याच्यामध्ये. 5:45 सुरुवात केली. 11:15 वाजता अख्खी चंद्रभागा क्लीन झाली. जवळपास 12.5 टन कचरा उचलला आणि अख्खी चंद्रभागा क्लीन केली. हे काम आहे स्वराज्य संघाचं. आम्ही फक्त धर्मासाठी काम करतो. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, व्हायचं पण नाही, राहणार पण नाही. काही घेणं नाही पडलेलं आम्हाला. अशा अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्या तालुक्यात काहीतरी आगळं वेगळं घडावं ही एक मानसिकता मनामध्ये निर्माण झाली. आणि खऱ्या अर्थाने बरीचशी लोक म्हणतात की बाबा आंबेगाव तालुक्याला इतिहासच नाही, आंबेगाव तालुक्याला इतिहासच नाही. अरे लई इतिहास आहे आंबेगाव तालुक्याला, पण माहीतच नाही आपल्याला. शिवाजी महाराज जुन्नरची लूट करायला आंबेगाव तालुक्यातूनच गेले. नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी परिक्रमा केली त्यावेळेला जुन्नरमधून खेड तालुक्यात आळंदीला जेव्हा गेले तेव्हा सुद्धा आंबेगाव मधूनच गेले. नामदेव महाराजांचा पेठमध्ये त्या ठिकाणी मुक्काम झालाय असं इतिहास सांगतो. मग आपल्या तालुक्याला महत्व नाही का? कितीतरी महापुरुषांची, छत्रपतींचे चरण कमल या आंबेगावच्या मातीला लागलेले आहेत. हा आमचा इतिहास आहे. तो इतिहास माझ्याकडे खूप आहे, मला सांगायला तितका वेळ नाही. आपल्याला 3 वर्षापर्यंत वेळेश्वरला पोहोचायचंय, पण आपला इतिहास जगापुढे मांडायचा आहे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून वेळेश्वरला जे होणारं जे शिल्प आहे ते आपल्याला दिमाखात उभं करायचंय. एवढे एक आपल्याकडून आशीर्वचन मागतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. धन्यवाद महाराज. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब दिघे सर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले. ग्रामस्थांच्या वतीनं सन्माननीय नागनाथ महाराज कुदळे यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय बाबासाहेब दिघे सर यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करावा. आता जाहीर केलेल्या दिघे सरांचं एक वैशिष्ट्य आहे, काम करतात पण सन्मान घेत नाही. पण ग्रामस्थांची विनंती, आपण सन्मान करा. आता जाहीर केलेल्या कार्यक्रमासाठी वेळेश्वरवर जे ऐतिहासिक शिल्प उभं राहणार आहे या स्मारकासाठी वैकुंठवासी पार्वताबाई अनाजी मोरे यांच्या स्मरणार्थ, बरोबर ना, आदरणीय लहू अनाजी मोरे यांच्याकडून 10,001 रुपयाची त्यांच्या स्मरणार्थ मोरे कुटुंबियांकडून भरत मोरे यांच्याकडून 10,001 रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्याने त्या ठिकाणी स्वागत करायचं. आजचा असणारा या ठिकाणचा जो काही फराळ आहे हा सुद्धा मोरे परिवारांकडून त्या ठिकाणी असलेला आहे. त्यांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी हरिभक्त रामदास टोटे आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला. ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. कैलासवासी पार्वताबाई आदाजी मोरे आता पुकारलेली देणगी 10,000ची नसून 21,000 रुपयाची देणगी आहे. तेव्हा आता जी पुकारलेली देणगी 10,000 नसून 21,000ची अशी या ठिकाणी जाहीर केलेली. या ठिकाणी कैलासवासी पार्वताबाई आदाजी मोरे यांच्या स्मरणार्थ भरत लहू मोरे यांनी सालाबादप्रमाणे या ठिकाणी जो अन्नप्रसादाचा कार्यक्रम हा त्यांनी गेले 4-5 वर्षापासून चालू केलेला आहे. भरत मोरे यांचं या ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आणि ज्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते आमच्या या भावडी गावचे प्राध्यापक कातळे सर. तसं पाहिलं तर ह्या माणसाचं एवढं मोठं कार्य आमच्या गावामध्ये असेल आणि ठिकठिकाणी भाषण असेल. या माणसाचं भाषण ऐकायला जर वाटलं तर असं वाटतं का कीर्तनापेक्षा यांचंच भाषण कवरे ऐकावा असं या माणसाचं कौतुक आहे. पण या ठिकाणी मी यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी थोड्या वेळात काही मंडळींनी जायचे आणि प्रत्येकाच्या पत्रावळीवर अन्नप्रसाद वाटायचा आहे. कार्यक्रमाची सांगताय ना? हा थांबा एक मिनिट थांबा. बाळासाहेब एक मिनिट.
बावडी गावच्या सर्व महिला भगिनी आणि या ठिकाणी या शिवाजी महाराजांना ओवाळण्यासाठी या भगिनी आल्या. त्यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. आणि वाळके महाराज या ठिकाणी उपस्थित झाला. तसं गावचं भूषण असू दे नाही, आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्याचं भूषण नाही, तसं जर पाहिलं तर या महाराजांनी या वेळेश्वरचा जो परिसर आहे आणि वेळेश्वरला जे महत्व आलं हे या महाराजांमुळे आलं. मी त्यांचं परत हार्दिक अभिनंदन करतो. कोणी उठू नका, जाग्यावर सगळं होईल. कोणी उठू नका, जाग्यावर सगळं होईल. कोणाला बाहेर जायचं असेल तर बाहेर जाऊन आतमध्ये या. सर्व महिला भगिनींना विनंती करतो. हा या ठिकाणी पूजा करून घ्या. आलेल्या सर्व महिला भगिनींचं हे बघा, नवीन आलेल्या महिला भगिनींचं तुला सगळ्या जागेवरती उभं राहायचंय. आपण मानवना देणार आहोत. बाहेर जे आहेत त्यांनी चपला काढा, जागेवरती उभे राहा. बाहेर जे उभे आहेत त्यांनी पायातल्या चपला काढा. आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. हस्तगरम 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 वज्रचूडलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता जिजामा साहेब की महाराज. गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित निरंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की ज्ञान गोविंद ज्ञान पंडित सर्जा धर्मवीर छत्रपती शंभू महाराज की. ओम नमो पार्वती पते. हर 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 हर. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बजरंग बली की. धन्यवाद. हे बा सर्वांनी या ठिकाणी प्रसाद घ्यायचा आहे. सगळ्यांनी खाली